लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशात अन मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारा उत्सव म्हणजे दिवाळी। दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। दिवाळी हा सण वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवतो। दरवर्षी दिवाळीत दिव्यांचा सण साजरा केला जातो। तसं पाहिलं तर दिवाळी एका दिवसाचा नाही तर 5-6 दिवसांचा भव्य असा उत्सव आहे, ज्यात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे सण येतात आणि प्रत्येक दिवसाचं एक विशेष आध्यात्मिक आणि सांस्कृतिक असं महत्त्व आहे। या सणांमध्ये अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा केला जातो। दिवाळीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात, त्यात दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे। देशभरात दिवाळी साजरी केली जाते। हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे। असं म्हणतात की या दिवशी भगवान श्रीराम रावणाचा वध करून 14 वर्षांच्या वनवासानंतर त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले होते। अयोध्येच्या लोकांनी श्रीरामांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण शहर दिव्यांनी सजवलं होतं आणि त्यामुळे दिवाळीचा उत्सव सुरू झाला। या परंपरेचं पालन करून लोक अजूनही त्यांची घरं दिव्यांनी सजवतात आणि भगवान श्रीरामांचं स्वागत करतात। आता दिवाळीमधला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन। ब्रह्मपुराणानुसार लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी करण्यामागे एक विशेष कारण आहे। संध्याकाळी घरात लक्ष्मी येते असं आपल्याकडे मानलं जातं। दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास, आनंद, उत्साह आणि अंधकाराला दूर करून प्रकाशमय करण्याचा सण। या दरम्यान शेतकऱ्यांच्या घरात धनधान्य आलेलं असतं। अगदी शेतकऱ्यापासून व्यावसायिकाच्या घरात हा सण समृद्धी आणि भरभराट घेऊन येतो। दिवाळीत लक्ष्मीपूजन या सणाला विशेष महत्त्व आहे। लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी केलं जातं। या दिवशी घरातच नाही तर कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे। इतकंच नाही तर मुहूर्त ट्रेडिंग देखील या दिवशी केलं जातं। लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शेअर मार्केट काही वेळासाठी सुरू ठेवलं जातं। घर व्यवसायात झालेली समृद्धी आणि अशीच समृद्धी कायम राहण्यासाठी ही पूजा केली जाते। तर अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन येतं। या दिवशी प्रातःकाळी मंगल स्नान करून देवपूजा करतात। प्रदोषकाळी फुलांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, विष्णू आदी देवता आणि कुबेर यांची पूजा केली जाते। या दिवशी घर, जनावरांचा गोठा स्वच्छ करून घरात गोमूत्र शिंपडून घर पवित्र केलं जातं। व्यापारी लोक त्यांच्या वह्या चोपड्यांची पूजा करतात। या दिवसानंतरच व्यापाऱ्यांचं नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं असं म्हटलं जातं। बाजारात लक्ष्मीच्या मूर्ती मिळतात, त्यांना घरी आणून त्यांची पूजा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सोनं खरेदी केलं जातं। अनेक जण सोनं, चांदी खरेदी करून त्यांची देखील पूजा करतात। आपल्याकडे सोन्यालाही लक्ष्मीचं रूप मानलं जातं। आता ब्रह्मपुराणानुसार लक्ष्मीपूजन हे साधारण संध्याकाळी करण्यामागे एक विशेष कारण सांगितलं जातं। संध्याकाळी घरात लक्ष्मी येते असा आपल्याकडे पूर्वीपासून समज आहे, त्यामुळे संध्याकाळी लक्ष्मी घरात आल्यानंतर तिची पूजा केली जाते। भाविकावरील श्रद्धेपोटी लक्ष्मी घरात विराजमान होते आणि समृद्धी येते, त्यामुळेच त्या निश्चित मुहूर्ताच्या वेळी लक्ष्मीपूजन करावं असं सांगितलं जातं। दिवाळीत लक्ष्मीपूजन अमावस्या तिथी आणि प्रदोष काळात करावं असं शास्त्रात देखील सांगितलंय। तर मंडळी, लक्ष्मीपूजनाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।